नमस्कार, माझे नाव हर्षदा विष्णू गुड्डे आहे. मी जिल्हा परिषद पब्लिक स्कूल पवनी या शाळेत इयत्ता तिसरी या वर्गात शिकते. तर आज मी या कुंभार काम करणाऱ्या दादांची मुलाखत घेणार आहे. तर दादा, तुमचे नाव काय आहे? राकेश वाघ. दादा, तुम्ही हे काम किती वर्षापासून करता? मी हे काम तरी पण 15-20 वर्षापासून करत आहे. हे काम करण्यासाठी तुम्ही हे माती कुठून आणता? हे काम करण्यासाठी तलाव किंवा नदी पात्रातून आणतो. तुम्ही हे मूर्ती तयार करणारी माती कोणती माती आणता? ती चिकन माती असते. अशा पद्धतीने म्हणजे ते नदी पात्रातली असलेली चिकन माती किंवा तलावातली असलेली चिकन माती असते. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते का? हो, मिळते ना. हे काम करण्यासाठी काय काय साहित्य लागते? ते काम करण्यासाठी खूप साहित्य म्हणण्याचा त्याला तार लागतो, पाठा लागते, काळा लागतात, अजून कणीस लागते. लोक तुमच्याशी कसे वागतात? लोक पद्धतीने वागतात. ते त्यांच्याकडून काय मनाला घेऊन घ्यायचं. आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं. समजा एखाद्या वर्षी मूर्त्या विकल्या नाही तर तुम्ही त्या मूर्तींचे काय करता? त्याचं काय ते स्टोअर करून ठेवतात. नेक्स्ट टाइम नाही तर मग मातीमध्ये टाकून देतात. तुम्ही इतरांना काय संदेश द्याल? त्याच्यातून हेच की बा, मातीच्या मूर्त्या कधी चांगल्या राहतील. इको फ्रेंडली म्हणजे जास्त पीओपीचा वापर न करता मातीचाच वापर करावा. त्याच्या मातीचा जास्त उपयोग राहील. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.